नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा एक नेक्स्ट टाइप आहे आपल्याकडे एक्झाम्पल ऑन डबल परचेस स्क्रॅप विंच. याच्यामध्ये बघा कसं डबल परचेस स्क्रॅप विंच मध्ये याच्यामध्ये वेलोसिटी रेशो बघायला गेला 2n अपॉन स्मॉल d इनटू n1 अपॉन n2 n3 अपॉन n4 आणि समजा याच्यामध्ये पण डायमीटर दिलेली असतील तर कॅपिटल D अपॉन स्मॉल d इनटू n1 अपॉन n2 इनटू n3 अपॉन n4. आता इथे काय व्यवस्थित सम बघा, हँडल 40 सेंटीमीटर तुम्हाला लॉंग दिलाय बघा, म्हणजे कॅपिटल L बघा गिवन काय आहे कॅपिटल L 40 सेंटीमीटर. त्यानंतर बघा टीथ ऑन पिनियन ऑन एफर्ट ऍक्सल बघा, पिनियन ऑन एफर्ट ऍक्सल. अजून एक पिनियन नाव शोधा बघा, पिनियन ऑन काउंटर ऍक्सल. लक्षात ठेवा पिनियन ऑन एफर्ट ऍक्सल तुम्हाला दिलाय तर हा असतो आपल्याकडे N4 आणि पिनियन ऑन काउंटर ऍक्सल आहे तर हा आपल्याकडे आहे N2. आणि लक्षात पुढे बघा टीथ ऑन अ स्पर ऑन अ काउंटर ऍक्सल बघा, स्पर ऑन अ काउंटर ऍक्सल आहे आणि पुढे आपल्याकडे स्पर ऑन अ लोड ऍक्सल आहे. याच्यामध्ये बघा काउंटर ऍक्सलला तुम्ही बघायला गेलं तर इथे आपण कन्सिडर करायचं N3 आणि स्पर लोड ऍक्सल जो आहे तो आपल्याकडे असणार आहे N1. बघा अशा पद्धतीने आपल्याकडे N1 N2 N3 N4 इथे आपल्याला गिवन दिलेले आहे. आणि डायमीटर ऑफ द ड्रम बघा, तुम्हाला इथे डायमीटर दिलेला आहे ड्रमचा, तो किती आहे 20 सेंटीमीटर डायमीटर आहे. अजून एक डायमीटर बघायला गेला तर कुठे आहे तर बघा या ठिकाणी बघा इथे आपल्याला एकच डायमीटर लागणार आहे आणि खालच्यासाठी आपल्याला इथे 2 डायमीटर लागणार होते. थोडंसं कन्फ्युजन झालं होतं, लक्षात घ्या. तर आपल्याला हा फॉर्म्युला इथे अप्लाय करायचा आहे. तर इथे बघा स्मॉल d जो तुम्हाला दिलेला आहे डायमीटर ऑफ द ड्रम किती तो 20 सेंटीमीटर. बघा आता आपण वरचा फॉर्म्युला अप्लाय करू. वेलोसिटी रेशो इज इक्वल टू 2n अपॉन स्मॉल d इनटू n1 अपॉन n2 इनटू n3 अपॉन n4. बघा 2 इनटू लेंथ बघा, लेंथ 40 अपॉन डायमीटर बघा, डायमीटर ऑफ ड्रम किती तो 20 इनटू n1 100 अपॉन n2 20 इनटू n3 50 आणि n4 10. तर बघा आता आपल्याकडे वेलोसिटी रेशो फाइंड आउट होईल. तर व्हॅल्यू आपण टाकलेले आहे 2 into 40 divided by 20 into 100 upon 20 into 50 upon 10. बघा वेलोसिटी रेशो जो आपल्याकडे आहे तो किती आहे 100%. बघा अशा पद्धतीने छोटस एक्झाम्पल होतं. फक्त गिवन व्यवस्थित फक्त समजून घ्या आणि गिवन नुसार व्यवस्थित काम केलं तर खरंच या क्वेश्चन साठी मला 4 मार्क इथे मिळतील. बघा नेक्स्ट एक्झाम्पल डबल परचेस स्क्रॅप which has the following details. बघा डायमीटर ऑफ द लोड ड्रम आहे. डायमीटर ऑफ लोड ड्रम म्हणजे काय दिलाय तुम्हाला तो स्मॉल d किती तो स्मॉल d 150. त्यानंतर बघा डायमीटर ऑफ एफर्ट व्हील जर म्हटला त्याचा डायमीटर आहे कॅपिटल D 600 मिलीमीटर. नेक्स्ट बघा नंबर ऑफ टीथ ऑन अ पिनियन बघा, पिनियन तुम्हाला दिलेला आहे. पिनियन म्हटलं म्हणजे आतली बाजू तुम्हाला दिली त्यांनी, म्हणजे याला आपण काय करू N2 15 and N4 20. त्यानंतर पुढे बघा नंबर ऑफ टीथ ऑन द स्पर आहे बघा, स्पर मध्ये बघा म्हणजे हा तुम्हाला N1 75 आणि हा N3 किती तो 90. बघा इथं तुम्हाला पिनियन आणि जर स्पर कळत नसतं तर पिनियन मध्ये काय करून घ्यायचं N2 आणि N4 कन्सिडर करा आणि स्पर जर असलं तिथे N1 आणि N3. त्यानंतर बघा इट ऑब्झर्व दॅट इज अ एफर्ट तुम्हाला दिलाय बघा, एफर्ट म्हणजे P तो आहे आपल्याकडे 30
न्यूटन कॅन द लिफ्ट लोड 2 किलो न्यूटन. बघा लोड आहे 2 किलो न्यूटन. किलो न्यूटनला न्यूटन मध्ये कन्वर्ट करा म्हणजे 2000 न्यूटन. कॅल्क्युलेट द इफिशियन्सी ऑफ द मशीन. काय कॅल्क्युलेट करायचंय? इफिशियन्सी. आता लक्षात घ्या सगळ्यात पहिले आपण वेलोसिटी रेशो फाइंड आउट करून घेऊ. बघा वेलोसिटी रेशो इज इक्वल टू कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी इंटू n1 अपॉन n2 इंटू n3 अपॉन n4. तर व्हॅल्यू पुट अप करा. कॅपिटल डी मध्ये बघा 600 अपॉन स्मॉल डी 150 इंटू n1 75 n2 15 इंटू n3 90 आणि n4 20. बघा याचा वेलोसिटी रेशो 600 डिवाइड बाय 150 इंटू 75 डिवाइड बाय 15 इंटू 90 अपॉन 20. बघा जो वेलोसिटी रेशो आपल्याकडे आहे 90. इफिशियन्सी काढायची. इफिशियन्सी साठी आपल्याला परत मेकॅनिकल ऍडव्हांटेजेस सुद्धा काढणं गरजेचं आहे. तर लक्षात घ्या मेकॅनिकल ऍडव्हांटेजेस इज इक्वल टू लोड अपॉन एफर्ट. लोड बघा 2000 अपॉन एफर्ट 30. बघा 2000 अपॉन 30 66.67. बघा हा आपल्याकडे मेकॅनिकल ऍडव्हांटेजेस आहे. इफिशियन्सी बघा मेकॅनिकल ऍडव्हांटेजेस अपॉन वेलोसिटी रेशो इंटू 100. तर व्हॅल्यू पुट अप करा. मेकॅनिकल ऍडव्हांटेजेस 66.67 डिवाइड बाय वेलोसिटी रेशो 90 इंटू 100. बघा 66.67 डिवाइड बाय 90 इंटू 100. इफिशियन्सी आहे आपल्याकडे 74.07%. बघा अशा पद्धतीने आपण याची इफिशियन्सी फाइंड आउट केली.